नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत. येत्या 26 जुलै 2026 ला आपली सेट एक्झाम असणार आहे. त्यासाठी जनरल पेपर वन जो कंपल्सरी असतो, त्या पेपर वनच्या 2011 ते 2025 या दरम्यान झालेल्या महत्वाचे PYQ प्रश्न आज आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. एकंदरीत पेपर कशा पद्धतीचे आलेले आहे किंवा मग प्रश्न कोणत्या युनिटवर घटकावर जास्त विचारले गेलेले आहे हे सगळं आपण इथे डिस्कस करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आणि आपल्याला माहितीये PYQ प्रश्न अभ्यास करणे म्हणजे एखाद्या साठी जेव्हा आपण प्रिपेअर करत असतो तेव्हा PYQ प्रश्न खूप महत्वाचे ठरतात आहे. त्यामुळे ही सिरीज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट एक्झाम 2026 यासाठीची बॅच, एक लाईव्ह बॅच जी 1 जून पासून सुरू होणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड क्लास मिळणार आहे, 10 युनिटचे नोट्स मिळतील आहे, युनिट वाईज MCQs मिळणार आहे, 20+ मॉक टेस्ट मिळणार आहे, सोबतच लास्ट 6 इयरचे PYQs मिळणार आहे आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा मिळणार आहे. या बॅचची फीज आहे 4,000 रुपये, पण आफ्टर डिस्काउंट ती तुमच्यासाठी 2600 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की एनरोल करा. आता काहीच दिवस म्हणजे 2 महिने शिल्लक आहे आपल्या एक्झामला. त्यामुळे जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. पेपर वन सोबत आपल्याकडे पेपर टू ची सुद्धा बॅचेस आहे. पेपर टू ची आपल्याकडे मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर आणि पॉलिटिकल सायन्स या सब्जेक्टची सुद्धा आपल्याला पेपर टू आपल्याकडे अवेलेबल आहे. याची जी फीस आहे ती 10,000 रुपये आहे, पण आफ्टर डिस्काउंट ती 8,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. पहिलाच प्रश्न आहे, इन द कॉन्टेस्ट ऑफ फाईल फॉर्मॅट्स अँड देअर करस्पॉन्डिंग फाईल टाईप्स विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज इनकरेक्ट. आता आपल्याला फाईल फॉर्मॅट जे आहे त्यासंबंधीचे फाईल स्वरूप या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी ही चूक आहे तेच विचारलेलं आहे. इथे दिलेली आहे JPG चित्र इमेज फाईल, PPTX सादरीकरण फाईल, FLV दृश्यफित व्हिडिओ फाईल आणि WPT हे ध्वनी फाईल. चला सांगा बघू, माझ्यासोबत तुम्ही सुद्धा उत्तरे देत चला. आणि इथे जर का फॉर एक्झाम्पल आपण 20 प्रश्न घेतले आहे, त्यापैकी तुम्हाला किती प्रश्न आलेले आहेत ते सुद्धा तुम्ही सांगा. आणि हा आहे घटक 8 मधला, ICT मधला हा प्रश्न आहे, कारण त्याच याच्यामधून आपल्याला ते विचारलेलं आहे. तर WPT ध्वनी फाईल जी आहे ना, ते आपलं उत्तर चुकीचं आहे. बाकी JPG जे आहे ते बरोबर आहे. PPTX सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर FLV पण बरोबर आहे. JPEGचा फुल फॉर्म काय आहे? जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप. ठीक आहे, हे काय त्याचा फुल फॉर्म आहे. आणि त्यानंतर PPTX चा फुल फॉर्म काय आहे ते आपण बघून घेऊया. JPEGचा जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट. आणि त्यानंतर PPTX आहे पॉवर पॉइंट ओपन XML प्रेझेंटेशन, म्हणजे प्रेझेंटेशन जे आपण देतो ना ते त्याचं फॉर्मॅट आहे, ते त्याचं फुल फॉर्म आहे. ठीक आहे. त्यानंतर FLVचा काय आहे मग फुल फॉर्म? तर FLV जे आहे फ्लॅश व्हिडिओ आहे. ठीक आहे. आणि WPT जे आहे ते ध्वनी फाईल आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? D असणार आहे. ठीक आहे. JPX बरोबर आहे, एक इमेज फॉर्मॅट आहे. PPTX मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे. FLV हा फ्लॅश व्हिडिओ फॉर्मॅट आहे आणि WPT हे वर्क परफेक्ट टेम्पलेट फाईलसाठी वापरले जाते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे D, जे चुकीचं आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व्हॉट इज क्लाउड कॉम्प्युटिंग. आता आपल्याला माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय ते विचारलेलं आहे. अ युनिट फॉर मेजरिंग कम्प्युटिंग कॅपॅसिटी, संगणक क्षमता मोजण्याचे एकक, हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग कॅपॅसिटी यूज फॉर वेदर फॉरकास्टिंग, हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी वापरण्यात येणारी उच्चतम संगणक क्षमता, सी an internet-based service that provides shared computing resources and data to various digital device on demand. विविध डिजिटल उपकरणांना मागणीनुसार सामायिक संगणक प्रक्रिया व विदा डेटा उपलब्ध करून देणारी इंटरनेट आधारित सेवा.
त्यानंतर डी आहे अन इंटरनॅशनली स्टँडर्डाइज प्रोटोकॉल यूज फॉर ट्रान्सफॉर्मिंग व्हिडिओ फाईल्स ओव्हर द वर्ल्ड वाईड वेब. वर्ल्ड वाईड वेबवर व्हिडिओ फाईल हस्तांतरित करण्यासाठी वापरण्यात येणारी आंतरराष्ट्रीय प्रमाणित संकेत सेवा. ठीक आहे. तर यामध्ये आता आपल्याला क्लाउड कम्प्युटिंग बद्दल विचारलेलं आहे आणि हे आहे घटक 8 आयसीटी मधलाच प्रश्न आहे हा. ठीक आहे. त्यामुळे आताच्या आता आपल्याला घटक 8 मधून 2 प्रश्न विचारलेले आहेत. तर सांगा बघू काय असणार आहे क्लाउड कम्प्युटिंग. तर विविध डिजिटल उपकरणांना मागणीनुसार सामायिक संगणक प्रक्रिया किंवा डेटा उपलब्ध करून देणारी इंटरनेट आधारित सेवा, हे जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. तर क्लाउड कम्प्युटिंग जे आहे ते इंटरनेट आधारित सेवा आहे, जी काय करते गरजेनुसार सर्व्हर, स्टोरेज, डेटाबेस किंवा सॉफ्टवेअर यासारखी संगणक संसाधने उपलब्ध करून देते. यामध्ये डेटा स्थानिक हार्ड ड्राईव्ह जी रिमोट सर्व्हरवर साठवला जातो आणि प्रक्रिया केली जाते. ठीक आहे. तर हा काय हे काय आपलं उत्तर आहे सी. An internet-based service that provides shared computing resources and data to various digital devices on demand. ठीक आहे. आणि हे जे म्हटलंय यांनी अ युनिट फॉर मेजरिंग कम्प्युटिंग कॅपॅसिटी, हे काय असते? हे डेटा स्टोरेज जे आपण म्हणतो ना, बाईट्स, किलो बाईट्स, जीबी, एमबी, टीबी, ते आहे ते संगणक क्षमता मोजण्याचे एकक ते आहे. ठीक आहे. त्यानंतर हाय परफॉर्मन्स कम्प्युटर कॅपॅसिटी यूज फॉर वेदर फॉरकास्टिंग, हे आपण कम्प्युटरसाठी करतो आहोत. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे व्हॉट इज द नेम ऑफ द इंटरनॅशनल एन्कोडिंग स्टँडर्ड सिस्टम related to various scripts and language that applies uniformly across any language, device or technical system and assign a unique number to every letter, digit or symbol. कोणतीही भाषा, उपकरण वा तांत्रिक व्यवस्थेमध्ये एकसमान पद्धतीने लागू होणारी तसेच प्रत्येक अक्षर, संख्या व चिन्हाला एकमेव वा द्वितीय संख्या प्रदत्त करणारी विविध लिपी व भाषांशी संबंधित आंतरराष्ट्रीय संकेतक एन्कोडिंग प्रमाण पद्धतीला काय म्हटलं जाते? मल्टीकोड म्हटलं जाते, युनिकोड, हायपरकोड की मेटाकोड? तर त्याला म्हटलं जातं युनिकोड, म्हणजे ऑप्शन बी. तर हे प्लॅटफॉर्म प्रोग्राम किंवा भाषेची पर्वा न करता प्रत्येक कॅरेक्टरला एक असा क्रमांक देतात, अद्वितीय क्रमांक. ठीक आहे. म्हणजे कसं की जवळजवळ सर्व आधुनिक ऐतिहासिक लिपींना, फॉर एक्झाम्पल देवनागरी, लॅटिन, सिरिलक, ते जे आहे यांना एक नंबर दिला जातो, त्याला आपण काय म्हणतो? युनिकोड. ठीक आहे. ठीक आहे. हे आहे युनिकोड. आता मल्टी कोड काय आहे? तर एकंदरीत वेगवेगळ्या अर्थाने तो वापरला जातो, जसं की बारकोड, रिमोट कंट्रोल, सर्वेक्षण, अशा पद्धतीमध्ये मल्टी कोड येतं. ठीक आहे. आणि त्यानंतर हायपर कोड जो असतो, तो एकंदरीत सर्वसाधारणपणे भरपूर हायपर लिंक्स ज्या असतात, सॉफ्टवेअर लिंक्स, त्याच्यानुसार ते वापरल्या जातात. ठीक आहे. आणि राहिला आता मेटा कोड. तर मेटा कोड म्हणजे मेटा कोड जे आहे ते जनरली आपण प्रोग्रामिंग सॉफ्टवेअरसाठी वापरला जातं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे युनिकोड. युनिकोड हा आंतरराष्ट्रीय एन्कोडिंग काय आहे? स्टँडर्ड आहे, जो विविध भाषा आणि लिपिंगसाठी प्रतिनिधित्व करतो. ठीक आहे. हा सुद्धा घटक 8 आयसीटी मधला प्रश्न असणार आहे. 3 प्रश्न आत्ताच विचारले गेलेले आहेत. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पर्याय संज्ञापन तंत्रज्ञानाला अचूक कालानुक्रम दर्शवितो? Which of the following options represent the correct chronological order of communication technology? हा आहे घटक
4 मधला कम्युनिकेशन. ठीक आहे. पण हा आयसीटी मध्ये पण येतो, कारण इथे टेलिग्राम कॅमेरा वगैरे आहे ना, त्यामुळे टेलिग्राम कॅमेरा इथलं आपलं ऑर्डर सांगायचे: टेलिग्राम, चलचित्र कॅमेरा, दूरचित्रवाणी, रेडिओ. टेलिग्राम, चलचित्र कॅमेरा, रेडिओ, दूरचित्रवाणी. चलचित्र कॅमेरा, टेलिग्राम, टेलिग्राफ, दूरचित्रवाणी, रेडिओ. चलचित्र कॅमेरा, रेडिओ, टेलिग्राफ, दूरचित्रवाणी. चला सांगा बघू. तर ते असणार आहे ऑप्शन बी. ठीक आहे. ऑप्शन बी असणार आहे टेलिग्राफ. टेलिग्राफ जो आहे तो 1830 पासून तर 1840. ठीक आहे. त्यानंतर सॅम्युअल मोर्स नावाच्या सायंटिस्टने ते शोधलं होतं. एक मिनिट, मी इथे लिहिते. हा, टेलिग्राम 1830 ते 1840. त्यानंतर मूव्ही कॅमेरा, चलचित्र कॅमेरा जे म्हणतो आपण, ते 1880. त्यानंतर रेडिओ 1890 आणि टेलिव्हिजन 1920. आता टेलिव्हिजन जे आहे ते जॉन लॉजिक बेर्ड, फिलो फ्रान्स बर्थ, हे आपल्याला माहिती आहे. रेडिओ गुग्लिमो मार्कोनी. मार्कोनी लक्षात ठेवा. त्यानंतर मूव्ही कॅमेरा जे आहे ते थॉम्सन एडिसन, लुसली प्रिन्स. आणि टेलिग्राफ जो आहे ते सॅम्युएल मॉर्स. हे काय त्याचे सायंटिस्ट आहे. ठीक आहे. तर आधी काय आलं? टेलिग्राफ, त्यानंतर चलचित्र कॅमेरा, त्यानंतर रेडिओ आणि शेवटी दूरचित्रवाणी. अशा वेळेस आपल्याला काय करायचं? आता हा पर्याय, याचे पर्याय खूप, ऑप्शन्स जे खूप इझी होते. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे दूरचित्रवाणी म्हणजे टेलिव्हिजन जे आहे ते शेवटी आलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे हा ऑप्शन कट झाला, हा ऑप्शन कट झाला. ठीक आहे. दूरचित्रवाणी इथे आहे, दूरचित्रवाणी इथे आहे. आता रेडिओ जे आहे, एकंदरीत टेलिग्राफ जो आहे तो जुना आहे, हे आपल्याला थोडं लक्षात असलं पाहिजे. हे असतं तर आपल्याला हे सहज याचं उत्तर आपण करू शकलो असतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय करायचं? ऑप्शन्स जे आहे ते कट करत जायचे, तेव्हा जाऊन आपलं उत्तर पटपट येऊ शकतं. आणि अभ्यास करत असताना, पेपर देत असताना आपल्याला प्रश्न आणि ऑप्शन्स व्यवस्थित वाचायचे. ठीक आहे. आणि नोट्स बनवत चला अभ्यास करत असताना. ठीक आहे. इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे: वेब 2.0 प्रकारच्या डिजिटल व्यवस्थेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य असत नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ वेब 2.0 टाईप डिजिटल सिस्टीम? वापरकर्ते आशयाचे फक्त निष्क्रिय उपभोक्ते असतात. युजर आर मेअरली पॅसिव्ह कन्झ्युमर ऑफ कंटेंट. वेबसाईट्स इतर डिजिटल व्यवस्था, उत्पादने व उपकरणांसोबत काम करू शकतात. वेबसाईट कॅन इंटरॅक्ट विथ अदर डिजिटल सिस्टम, प्रोडक्ट्स अँड डिव्हाइस. वापरकर्त्यांमध्ये अधिक आंतरक्रिया व सहयोग घडून येऊ शकतो. ग्रेटर इंटरॅक्शन अँड कोलॅबरेशन कॅन ऑकर अमॉंग युजर्स. वापरकर्त्यांना निर्माण केलेल्या आशयाचे प्रमाण वाढते. द व्हॉल्यूम ऑफ युजर जनरेटेड कंटेंट इन्क्रीजेस. आता सांगा, हे सुद्धा प्रश्न काय आयसीटी मधला आहे. ठीक आहे. हा प्रश्न 3 झालं, हा येऊ शकतो 4, आणि हा 5वा प्रश्न आयसीटी मधला असणार आहे. ठीक आहे. तर कोणतं वैशिष्ट्य नाही आहे हे आपल्याला विचारलंय, तर प्रश्न आपण व्यवस्थित वाचायचा. इथं आहे विचारलेलं नाहीये, नाही आहे विचारलेलं. ठीक आहे. तर ऑप्शन: वेबसाईट इतर डिजिटल व्यवस्था, उत्पादने आणि उपकरणासोबत काम करू शकतात, हे डिजिटल व्यवस्थेचे आहे. वापरकर्त्यामध्ये अधिक आंतरक्रिया सहयोग, हे सुद्धा आहे. आणि डी सुद्धा आहे. मग कोणतं नाहीये? ए जे आहे, वापरकर्ते आशाचे फक्त निष्क्रिय उपभोक्ते असतात, हे काय चुकीचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ठीक आहे. पूर्वी 1.0 मध्ये वापरकर्ते फक्त दर्शक होते, तर वेब 2.0 मध्ये ते सामग्री तयार करू शकत आहे, शेअर करू शकत आहे, बोलू शकत आहे. 2.0 म्हणजे काय? नेक्स्ट लेवल असणार आहे, त्यामुळे ते थोडं वेगळंच असणार आहे. ठीक आहे. 2.0 म्हणजे वर्ल्ड वाईड वेब जी आहे त्याची दुसरी पिढी. ठीक आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय इथे आहे. द हेडक्वार्टर ऑफ द इंटरनॅशनल सोलर एलियन्स इज लोकेटेड ऍट. आता हा युनिट 9 किंवा 10 यापैकी असला पाहिजे. ठीक आहे. तर हरियाणा भारत, कर्नाटक, दुबई, कोलंबो. तर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय हे हरियाणाला आहे. ठीक आहे. आणि सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था भारत आणि फ्रान्स यामध्ये 1 मिनिट, भारत आणि फ्रान्स यामध्ये 2015 मध्ये सुरू करण्यात आली. ठीक आहे. हा घटक 9 किंवा 10चा प्रश्न असणार आहे. समोरचा प्रश्न आहे: कोणत्या शहराने संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल परिषदेचे COP21 आयोजन केले होते, जेथे पॅरिस कराराची वाटाघाटी करण्यात आली आणि ती स्वीकारली गेली?
Which city hosted the United Nations Climate Change Conference COP21, where the Paris Agreement was negotiated and adopted? Geneva, New York, Paris, Kyoto. तर आपल्याला माहितीच आहे आता इथे पॅरिस कराराची जे होते ते पॅरिसमध्ये झालेलं होतं, म्हणून आपण पॅरिस करार त्याला म्हणतो. ठीक आहे. COP21 म्हणजे संयुक्त राष्ट्राची हवामान बदल परिषद. ते म्हणजे काय? COP21, जे 2015 मध्ये झाली होती फ्रान्समध्ये, आणि ते कुठे? फ्रान्स मधल्या पॅरिसमध्ये. ठीक आहे. तर पॅरिस करार काय आहे? तर या परिषदेमध्ये आपण एक करार केला होता, ज्याला जागतिक तापमान, ज्याच्यामध्ये काय होतं, मुख्य उद्देश त्याचा काय होता, की जागतिक तापमान वाढ 2 डिग्री सेल्सिअस खाली मर्यादित ठेवणे. म्हणजे जी वाढ होते आहे जागतिक तापमानामध्ये, ते 2 डिग्री सेल्सिअसच्या खाली ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न करायचा आहे. कुठे? COP21 मध्ये. ठीक आहे. आणि हे 2015 मध्ये आलेलं होतं, पॅरिसमध्ये झालेलं होतं. ओके. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, पॅरिस. पॅरिस शहरामध्ये ती कॉन्फरन्स झालेली होती. आपण काय म्हणतो, 21वी आंतरराष्ट्रीय परिषद झालेली होती 2015च्या दरम्यान. यामध्ये जागतिक तापमानवाढ 2 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी ठेवणे असा प्रयत्न होता. आणि हरितवायू म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेसचं उत्सर्जन कमी करणे हा सुद्धा होता. ठीक आहे. त्यानंतर ठीक आहे, चला. समोरचा प्रश्न आहे, पर्यावरण संरक्षण कायद्याच्या 1986 कोणत्या अनुसूचीमध्ये अनिवार्य पर्यावरण मंजुरी आवश्यक असलेल्या उद्योगाची यादी आहे? इन विच ऑफ द शेड्यूल ऑफ द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 इज द लिस्ट ऑफ इंडस्ट्री रिक्वायरिंग मॅन्डेटरी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स फाउंड? तर हे अनुसूची 1 शेड्यूल 1 मध्ये आहे, अनुसूची 2 शेड्यूल 2 मध्ये आहे, अनुसूची 3 शेड्यूल 3 मध्ये आहे, की अनुसूची 4 शेड्यूल 4 मध्ये आहे? तर पर्यावरण संरक्षण कायदा जो आहे, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986, हा जो आहे, हा शेड्यूल 1 मध्ये आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे 1. जे 19 त्याला आपण सर्वे ऍक्ट सुद्धा म्हणतो है ना. पर्यावरण संरक्षण अधिनियम जे 1986 मध्ये आला होता. हे कधी झालं? तर 1984 मध्ये, जे तुम्हाला माहिती आहे, भोपाळ वायू दुर्घटना, त्यानंतर ते त्यांनी कठोर हे केलं, आणि त्यानंतर 1986 मध्ये हा ऍक्ट आला. त्यामध्ये आपण पर्यावरण संरक्षण सुधारणा करणे, प्रदूषण रोखणे, हे सगळं आलेलं आहे. ठीक आहे. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, हा सुद्धा घटक 9 मधला आहे. ठीक आहे. 2 प्रश्न झालेले ऑलरेडी आता घटक 9 मधले. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, हाऊ डज पोल्युशन अफेक्ट द मरीन इकोसिस्टम? हे सुद्धा घटक 9 मध्ये, कारण पोल्युशन आलेलं आहे. ओके. तर प्रदूषणाचा सागरी परिसंस्थेवर कसा परिणाम होतो? जैवविविधता आढळते, बायोडायव्हर्सिटी इन्क्रीज, प्रभावळाच्या वाढीस प्रोत्साहन मिळते, कोरल ग्रोथ इज प्रोमोटेड, हानिकारक शैवाल प्रस्फुटींची व्यापक वाढ होते, देर इज अ वाईड स्प्रेड इन्क्रीज इन हार्मफुल अल्गी ब्लूम्स, पाण्याची गुणवत्ता सुधारते, वॉटर क्वालिटी इन्क्रीज. चला सांगा बघू, प्रदूषणाचा सागरी परिसंस्थेवर कसा परिणाम होतो? तर एकंदरीत हानिकारक शैवाल जी आहे ती काय होते, वाढीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर हानिकारक शैवाल म्हणजे वाढ होते. त्यानंतर जैवविविधतेचा ऱ्हास जे म्हणत आहे यांनी, तर प्रदूषणामुळे जैवविविधतेचा वाढण्याऐवजी सामान्यतः संवेदनशील प्रजाती नष्ट होऊन तिचा ऱ्हास होतो. आता यामध्ये असं आहे की इम्प्रूव्ह तर होत नाही ऑब्व्हियसली है ना. हे तर कटच झालेलं आहे. प्रभावाचे हे सुद्धा प्रोत्साहन मिळत नाही. आता जैवविविधतेचा ऱ्हास होते, वाढत नाही, ऱ्हास होतो. ठीक आहे. आणि प्रवाळाचा सुद्धा ऱ्हास होतो, आणि पाण्याच्या गुणवत्तेत सुद्धा घट होते. ठीक आहे. त्यामुळे आपलं सरळच उत्तर आहे हानिकारक शैवाल, हानिकारक जिथे आलेलं आहे है ना. एकंदरीत आपण जेव्हा अफेक्ट होते म्हणतो, तर पोल्युशननी काय होतं, एकंदरीत हानिकारकच काहीतरी होणार है ना. त्यामुळे जर का आपल्याला येत नसेल तरी ऑप्शन्सनी आपण थोडासा अंदाज बांधायचा असतो. ठीक आहे. आपलं उत्तर असणार आहे सी. मला खात्री आहे तुम्ही प्रश्न करत असाल है ना. ठीक आहे. किती झालेले आहे?
2 3 4 5 6 7 8 9 9 प्रश्न झालेले आहेत. त्यापैकी तुम्हाला कितपत आलेले आहेत ते सुद्धा तुम्ही लिहून ठेवत चला. समोरचा प्रश्न आहे, खालीपैकी कोणता परिणाम हवा प्रदूषणामुळे पानावर होतो ज्यामुळे उती नष्ट होतात आणि उतीमध्ये घट होते? विच ऑफ द फॉलोइंग इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन ऑन लिव्ह रिझल्ट इन द डिस्ट्रक्शन ऑर रिडक्शन ऑफ टिश्यूज? ठीक आहे. तर टिश्यूज जे आहे त्याच्यामध्ये घट होते, तर ते कशामुळे होते? मृत्यू म्हणजे निक्रोसिस, हरितद्रव्य ऱ्हास, क्लोरोसिस, पानझड होणे, डिफोलेशन की अधोकुंचन इफिफॅस्टी? आता बघा, इथे उती आलेले त्यामुळे मृत्यू हे आपण थोडं अंदाज बांधून करू शकतो. आपलं उत्तर नेक्रोसिसच आहे. पण नेक्रोसिस म्हणजे काय? जिवंत ऊतींचा मृत्यू वायू प्रदूषणाच्या संदर्भात काही विशिष्ट प्रदूषकामुळे म्हणजे सल्फर डायऑक्साईड किंवा फ्लोराईडमुळे काय होतं, तिथले जे टिश्यूज आहेत त्यामध्ये ते मृत्यू पावतात. ते पेशी जे आहेत नष्ट होतात, डाग पडतात, पांढरकी येतात, तपकिरी येतात, त्यामुळे ते नष्ट होण्याच्या मार्गावर असतात. त्याला काय म्हटलं जातं? नेक्रोसिस म्हटलं जातं. हे कशामुळे होतं? हवा प्रदूषणात. घटक 9 मधला हा तिसरा प्रश्न आहे, जो पोल्युशनवर आलेला आहे. ठीक आहे. आता आपण बघू क्लोरोसिस, हरितद्रव्य हे कशामुळे होतं? हे क्लोरोफिसमुळे येतं. त्यामुळे काय होतात? पाने पिवळी होतात, पण जिवंत राहतात. रंग फक्त चेंज होतो. त्यानंतर आहे पानझड. ते तर आपल्या वनस्पतीची पाने वेळेपूर्वी गळून पडतात. जे पानगळ यायच्या आधीच ते गळून पडतात, त्याला आपण काय म्हणतो? डिफोलेशन. त्यानंतर हे अधोकुचन म्हणजे वाढीची अशी हालचाल ज्यात अवयवाचा वरचा पृष्ठभाग खालच्या पृष्ठभागापेक्षा अधिक वेगाने वाढतो. त्याच्यामध्ये काय होतं? म्हणजे एकंदरीत जसं पान आहे, ठीक आहे, तर हा भाग जास्त वाढणार, हा कमी राहणार, म्हणजे हा असा होईल आणि हा असा होईल. ठीक आहे, त्याला काय म्हटलो आपण? इफिफॅस्टिंग. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? नेक्रोसिस असणार आहे. ठीक आहे. ज्या यामध्ये एअर पोल्युशन मध्ये ज्या टिश्यूज रिडक्शन आणि डिस्ट्रक्शन होतं ते होतं नेक्रोसिस मध्ये. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, ब्रिटिश काळामध्ये भारतीय शिक्षणाच्या विकासासाठी लॉर्ड कर्झनने डॅश आयोजित केली होती. ड्युरिंग द ब्रिटिश इरा व्हॉट डिड लॉर्ड कर्झन ऑर्गनाइज फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इंडियन एज्युकेशन? हा प्रश्न घटक 10 मधला आहे. ठीक आहे. हायर एज्युकेशन. बॉम्बे शिक्षण समिती, कलकत्ता शिक्षण बैठक, शिमला शिक्षण संमेलन, दिल्ली शिक्षण संमेलन. ब्रिटिश काळामध्ये विचारलेला आहे. तर लॉर्ड कर्झननी 1901 मध्ये शिमला एज्युकेशन कॉन्फरन्स घेतलेली होती. ड्युरिंग द ब्रिटिश इरा व्हॉट डिड लॉर्ड कर्झन ऑर्गनाइज? ही ऑर्गनाइज शिमला एज्युकेशन कॉन्फरन्स, ज्यामध्ये भारतीय विद्यापीठ म्हणजे त्यांनी 1901 मध्ये केली होती. त्यानंतर मग भारतीय विद्यापीठ आली होती. ठीक आहे. त्यानंतर मग 1904 मध्ये भारतीय विद्यापीठ कायदा केला. जो इंडियन युनिव्हर्सिटी ऍक्ट म्हणतो ना, तो आपण बघा इथे इंडियन युनिव्हर्सिटी ऍक्ट जो आहे 1904 मध्ये, आणि त्याचा कायदा कमिशन जी आली होती ती 1902 मध्ये आली होती. यामध्ये फरक आहे. ठीक आहे. थोडा फरक हा थोडा जाणून घ्या. हम्म, हा. त्यानंतर बॉम्बे एज्युकेशन कमिटी जी आहे ती 1840 मध्ये होती. ब्रिटिश सरकारने बॉम्बे प्रांतातील शिक्षणासाठी हे केली होती. ठीक आहे. त्यानंतर कॅलकटा. हा, कॅलकत्ता एज्युकेशन कमिटी जी आहे ती आहे कलकत्ता शिक्षण बैठक जी म्हणतो आपण, ती 1845 ली. नाही, 1823 ली. ठीक आहे. 35च्या शिक्षणाविषयक मिनिटामुळे म्हणजे 1823 ला ते आलेली आहे, जनरल कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन मध्ये. ठीक आहे. आणि दिल्ली शिक्षण संमेलन जे आहे ते 1948 ला नवी दिल्ली येथे आयोजित केली होती. ठीक आहे. स्वतंत्र भारताच्या शिक्षण व्यवस्थेची पुनर्रचना करायसाठी, त्यासाठी संबंधित अब्दुल कलाम. आपलं इथं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे, लॉर्ड कर्झन. नंतर सॅडलर आयोग हा डॅश चौकशीसाठी नियुक्त करण्यात आला होता. सॅडलर कमिशन बद्दल इथे विचारलंय, युनिट 10. हा. कलकत्ता विद्यापीठाची स्थिती आणि अडचण, द कंडिशन ऑफ डिफिकल्ट
डिफिकल्टीज ऑफ कलकत्ता युनिव्हर्सिटी हे कशासाठी केलं ते विचारलंय. द प्रॉब्लेम्स ऑफ ऑल युनिव्हर्सिटी इन इंडिया, भारतातील सर्व विद्यापीठांची समस्या उच्च शिक्षणातील मूल्यमापन संदर्भात, मॅटर्स रिलेटेड टू इव्होल्युशन इन हायर एज्युकेशन, उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रम संदर्भात. तर सॅडलर कमिशन जी आहे ती कलकत्ता युनिव्हर्सिटी कमिशन असंही त्याला म्हटलं जातं बघा, 1917 मध्ये. अध्यक्ष होता मायकल सॅडलर. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलकट्टा मधील शैक्षणिक समस्याचा अभ्यास करणे, विद्यापीठात शिक्षणात सुधारणा करणे हे त्यांचा मुद्दा होता. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. ठीक आहे. द कंडिशन डिफिकल्टी ऑफ कॅलकट्टा. 1917 ते 1919 ब्रिटिश सरकारने कोलकाता विद्यापीठाच्या समस्यावर तपासणी करण्यासाठी याला केलं होतं. ठीक आहे. त्यानंतर मग मी तुम्हाला सांगू इच्छिते हंटर कमिशन विचारले गेलेले आहे याआधी 1882. प्राथमिक शिक्षणासाठी सॅडलर कमिशन जे आहे 1917. विद्यापीठ शिक्षण, ठीक आहे. आणि हार्टोक कमिटी जे ते 1929 प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी. ठीक आहे. हे सगळं नोट करून घ्या. आपलं उत्तर आहे कॅलकत्ता युनिव्हर्सिटी. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, बौद्ध शिक्षण परंपरेत गुरु बनण्यासाठी खालील श्रेणीतून जावं लागत असेल. घटक 10 मधला हा प्रश्न आहे. कोणता? 1, 2, 3, 4. नाही, घटक 9 मधला आहे ना. घटक 10 मधला 1 आणि 2 हा तिसरा. ठीक आहे. तर इन द बुद्धिस्ट एज्युकेशनल ट्रेडिशन वन हॅड टू पास थ्रू द फॉलोइंग स्टेजेस टू बिकम अ गुरु. शिक्षा प्रवीण पंडित, शिष्य प्रवीण पंडित, ब्रह्मचारी पंडित, उपाध्याय, श्रावक पंडित, श्रमण भिक्खू उपाध्याय. सांगा बघू, बौद्ध शिक्षण घेण्यासाठी आपल्याला विचारलेलं आहे. तर ते आहे डी, श्रमण भिक्खू उपाध्याय. श्रमण म्हणजे काय? तर संन्यासी संघात प्रवेश केलेला आणि प्रारंभिक नियमाचे पालन करणारा नवदीक्षित. ठीक आहे. त्यानंतर भिक्खू, पूर्णपणे दीक्षा घेतलेला भिक्षू, ज्याने शिस्त आणि ज्ञानाची उच्च पातळी गाठली आहे. त्यानंतर उपाध्याय, इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यक असलेले प्रावीण्य प्राप्त केलेला शिक्षक किंवा अध्यात्मक गुरु. हे काय आहे? आपलं ऑप्शन डी आहे. ठीक आहे. तर इथे आपल्याला बौद्ध शिक्षण बद्दल विचारलेलं आहे. बुद्धिस्ट एज्युकेशनल ट्रेडिशन जे आपल्याला घटक 10 मध्ये अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर इसवी सन 6व्या शतकापासून हे सुरू झालेलं होतं आणि या दरम्यान आपल्याला नालंदा, महावीरा, तक्षशिला, वल्लभ युनिव्हर्सिटी इथे अभ्यास करायचे घटक 10 मध्ये. ठीक आहे. त्यामध्ये सुद्धा बौद्ध शिक्षणाचं ते आलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला असा प्रश्न पण विचारू शकतो की बौद्ध शिक्षण परंपरेतील सर्वात प्रसिद्ध प्राचीन विद्यापीठ कोणते? त्यामध्ये ऑप्शन आहे विक्रमशिला, नालंदा, वल्लभी, उज्जैन. त्यामध्ये नालंदा. ठीक आहे. जुने जे आहे ते नालंदा आहे बौद्ध शिक्षणासाठी. त्यानंतर विक्रमशिला आहे. ठीक आहे. आपलं उत्तर आहे डी. त्यानंतर वैदिक शिक्षण परंपरेत उपनिषद या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो डॅश. इन द वैदिक एज्युकेशनल ट्रेडिशन द लिटरल meaning of the word Upanishad is reciting all mantras by heart, learning while sitting near the Guru, substitution of the Vedas, stories of the Guru and discipline. सर्व मंत्र तोंडपाठ म्हणणे, गुरुजवळ बसून शिकणे, वेदाचे उपविभाग, गुरु शिष्याची गोष्ट. उप म्हणजे जवळ, मी म्हणजे खाली आणि षाड म्हणजे बसणे. षड म्हणजे बसणे असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. गुरुजवळ बसून शिकणे असं त्याचा अर्थ होतो. लर्निंग वाईल सिटिंग नियर द गुरु. उपनिषद. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. उपनिषद हे वैदिक साहित्याचा शेवटचा भाग आहे, ज्यामध्ये वेदांत असंही म्हणतात. ठीक आहे. आत्मा, ब्रह्म, ज्ञान, मोक्ष, जीवनाचे तत्वज्ञान यामध्ये ते सखोल केले आहे. गुरुजवळ बसून ज्ञान प्राप्त करणे असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. उपनिषदला वेदांत नावाने पण ओळखलं जातं. ठीक आहे. त्याचं पण तुम्ही लिहून ठेवा. नंतर समोरचा प्रश्न आहे, हा सुद्धा प्रश्न घटक 10. ठीक आहे. घटक 10, 2, 4 तर झाले. समोरचा प्रश्न आहे, जैनवादी शिक्षण परंपरेनुसार अध्ययनाची पहिली पद्धत होय डॅश होय. अकॉर्डिंग टू द जैन एज्युकेशनल ट्रेडिशन द फर्स्ट मेथड ऑफ द स्टडी इज. प्रार्थना, देशना, श्रवण, उपदेशाचे काळजीपूर्वक ऐकणे, लिस्निंग टू डिस्कोर्सेस अँड केअरफुली लिस्निंग टू टीचिंग, अन्वय, एकाग्रतापूर्ण वाचक, अनुत्प्रेषक खोलवर चिंतन. तर याचा असणार आहे बी, मार्गदर्शन,
करणे, उपदेशाचे काळजीपूर्वक वाचन करणे. ठीक आहे. जैनमध्ये कसं असतं, शिक्षण परंपरेनुसार वचन, पठन, चौकशी, चिंतन, पुनरावृत्ती आणि प्रचार असं त्यांचं असतं. तर बऱ्याच संदर्भात गुरु किंवा आध्यात्मिक शिक्षकांकडून शिकवण घेणे हा ही पहिली पायरी आहे. ठीक आहे. पवित्र ग्रंथाचे वाचन इथे करावे लागते. ठीक आहे. आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर हा सुद्धा प्रश्न घटक 10. 5 प्रश्न झालेले आहेत. नंतर समोरचा प्रश्न आहे, जर अध्यापनाच्या चिंतनशील रिफ्लेक्टिव्ह स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. टीचिंग इज कंडक्टेड ॲट द रिफ्लेक्टिव्ह लेवल, स्टुडंट्स विल गेन इमेन्स पॉवर फॉर द ॲक्विजिशन ऑफ वास्तविक माहिती, सामान्यीकृत अंतर्दृष्टी, समस्या निराकरण क्षमता. चला सांगा बघू किती प्रश्न झालेले आहेत. आता आपल्याला 3 माहिती आहे ना, मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल. ठीक आहे. मेमरी लेवल ही बेसिक असते. बेसिक स्टुडंट, लहान बाळ, ज्यांना आठवण करून करून लक्षात ठेवावं लागतं मेमरी. अंडरस्टँडिंग जेव्हा एक स्टुडंट जे आहे ते एखादी गोष्ट अंडरस्टँड करायला लागतं. ठीक आहे. आणि रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये हे अडल्ट ज्याला कोणाचीच गरज नसते, ते स्वतः स्वतः समजतं. सेल्फ स्टडी ज्याच्यामध्ये येतं. अंडरस्टँडिंग लेवल आणि मेमरी लेवलमध्ये स्टुडंटला टीचरची गरज पडते. रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये स्टुडंटला टीचरची गरज पडत नाही. ठीक आहे. तर यामध्ये सांगा काय असणार आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी त्याच्याकडे असणार आहे. त्यामुळे 3 तर आहे ऑप्शन, तर हे कट झालं. हे 3 ऑप्शन आहे आपल्याकडे. ठीक आहे. चल सांगा बघू. मग वास्तविक माहिती, सामान्यकृत, अंतर्दृष्टी हे 3ही असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 3 असणार आहे. डी असणार आहे. 1, 2, 3. ठीक आहे. त्यानंतर हा प्रश्न घटक 1 टीचिंग ऍप्टिट्यूड मधला आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे, तर शिक्षक यासाठी डॅश कार्यनीतीचा उपयोग करतील. हे सुद्धा घटक 1 मध्ये आहे. ठीक आहे. तर काय म्हणताय, अ सेशन हॅज बीन प्लॅन्ड विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ एक्सप्लोरिंग व्हेरियस आयडियाज रिलेटेड टू द सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम. एक सेशन आयोजित केलेलं आहे, म्हणजे एक प्रॉब्लेम आहे त्याच्यावर व्हेरियस आयडियाज विदाउट अरायव्हिंग ॲट एनी स्पेसिफिक कन्क्लुजन फॉर द पर्पज द टीचर विल युटिलाइज द स्ट्रॅटेजी. आता यामागे स्ट्रॅटेजी काय असेल टीचरची हे विचारलंय. एक सेशन आयोजन केलेलं आहे की आपल्याला एक प्रॉब्लेम आहे, एक प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायचं आहे. त्याच्या मागे आयडियाज की कसं कसं कॉन्क्लुजन आपण काढू शकतो, त्यासाठी आपण कोणती स्ट्रॅटेजी वापरू शकेल, टीचर हा कोणती स्ट्रॅटेजी वापरू शकेल, हा प्रश्न विचारलाय. नाट्यकरण, भूमिका पालन, ड्रामेटायझिंग, प्रकल्प, पर्यवेक्षित अभ्यास, बुद्धिमंत. सांगा बघू काय असणार आहे. तर टीचर यासाठी डी म्हणजे बुद्धिमंथन जे आहे ते वापरणार आहे. मग बुद्धिमंथन म्हणजे काय, तर विचार मंथनाचा मुख्य उद्देश काय असतो, एखाद्या विशिष्ट समस्येसाठी मोठ्या संख्येने कल्पना किंवा सर्जनशील उपाय, एकंदरीत ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे आपण कल्पना करणे है ना. मुक्त विचार, त्याच्यामध्ये काही पण, आता एखाद्या प्रॉब्लेमचं आपण सोल्युशन देताना आपण विचार करतो, चौकटी बाहेर जाऊन विचार करतो, कल्पना करतो की अशा पद्धतीचं उत्तर असू शकते का. तर विविध कल्पनांचा शोध घेऊन एक उद्दिष्ट पूर्ण करणे, सोल्युशन आणणे, त्याला आपण काय म्हणतो, ब्रेन स्टॉर्मिंग. म्हणजे ऑप्शन काय असणार आहे, बुद्धिमंथन. तर टीचर काय करणार, एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला पाहिजे आहे, तर पोरांना आयडियाजसाठी, कल्पना करण्यासाठी ही बुद्धिमंथन, ब्रेन स्टॉर्मिंग ही स्ट्रॅटेजी वापरणार. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, स्वयंप्रभा इज नेम गिवन टू अ ग्रुप ऑफ डीटीएच चॅनल डिवोटेड टू द टेलिकास्टिंग एज्युकेशनल कंटेंट. हे पहिलं आहे. स्वयंप्रभा हे शैक्षणिक सामग्री प्रसारित करण्यासाठी समर्पित असलेल्या डीटीएच चॅनलच्या गटाला दिलेले नाव आहे. स्वयं ऑनलाईन मूक कोर्सेस प्रमाणपत्र क्रेडिट ट्रान्सफरच्या तरतुदीसह प्रदान करतात. घटक 1 मधला प्रश्न आहे. स्वयंप्रभा आणि स्वयंवर नेहमीच प्रश्न विचारला जातं. 101% इम्पॉर्टंट टॉपिक आहे. स्वयंप्रभा काय, 24 तास सतत आपल्याला डीटीएच चॅनल थ्रू अभ्यास करायला लावते. आणि स्वयं काय आहे, तर हे 3 मुख्य तत्व, समानता, गुणवत्ता आणि उपलब्धता. म्हणजे काय, क्वालिटी, इक्विटी आणि ऍक्सेस हे स्वयं आपल्याला देतोय. तो मूक कोर्सेस आहे. ठीक आहे. आणि स्वयंप्रभामध्ये चॅनल जे आहेत ते आपल्याला 24 तासात आपण कधी पण त्याचा अभ्यास करू शकतो. ते डीटीएच चॅनल आहे. स्वयं काय आहे, हा एक प्लॅटफॉर्म आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंप्रभा केलेला आहे.
पुन्हा 24 तास उपग्रहामार्फत मोफत शिक्षण उपलब्ध होते आहे. त्यानंतर यामध्ये मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, UGC, CGS, नेप्टल अशा भरपूर साऱ्या संस्था आहेत. 2017 मध्ये सुरू झालेलं होतं स्वयंप्रभा DTH चॅनल. ठीक आहे. त्यानंतर स्वयं जे आहे ते ऑनलाईन मूक प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे. यानंतर आपण EPG पाठशाला पण बघितलं होतं, पोस्ट ग्रॅज्युएशन ई कंटेंट. ठीक आहे. स्वयं जे आहे ते मूक प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये दर्जेदार शिक्षण द्यायचं आहे. स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ऍस्पायरिंग माइंड्स हे त्याचं काय पूर्ण रूप आहे. ठीक आहे. त्यानंतर 2017 मध्ये सुद्धा हे चालू होतं, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने दिलेलं होतं. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए काय म्हणताय? A 1 बरोबर, मात्र 2 चूक. 1 चूक, मात्र 2 बरोबर. C 1 दोन्ही बरोबर, दोन्ही चूक. तर आपलं ऑप्शन असणार आहे C 1 आणि 2 दोन्ही बरोबर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, साकारिक मूल्यमापन स्वरूपाचे असते. फॉर्मेटिव्ह असेसमेंट इज अन इन नेचर डॅश इन नेचर. निर्णयात्मक, विकासात्मक, नैदानिक, स्थानिक निश्चिती. आता एकंदरीत फॉर्मेटिव्ह असेसमेंट काय आहे? फॉर्मेटिव्ह असेसमेंट जे असते ते सुरुवातीला जे करतो ना आपण त्याला पण आपण फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणतो. अम, सुरुवातीला आपण एकंदरीत स्टुडंट कितपत त्याला समजते जेव्हा ते आपण करण्याचा प्रयत्न करतो. अध्यापन शिक्षणाच्या प्रक्रियेदरम्यान जे आपण त्याचे बघत असतो की त्याला कितपत समजलंय, ते फॉर्मेटिव्ह असेसमेंट मध्ये येतं. ठीक आहे. त्वरित ज्याचा फीडबॅक येतो, जसं की तोंडी प्रश्न उत्तरे, गृहपाठ, प्रकल्प देतो, ते आपल्याला त्याच्यामध्ये येत आहे. एक फॉर्मेटिव्ह असेसमेंट असते, एक सबमेटिव्ह. सबमेटिव्ह हे सेशनच्या शेवटी केलं जातं, एंड. आणि फॉर्मेटिव्ह हे जे आलं ना ते हे स्टार्टिंगला. ठीक आहे, हे स्टार्टिंग. ठीक आहे. तर आता इथे विचारलंय फॉर्मेटिक असेसमेंट हे नेचरमध्ये आहे. तर हे निर्णयात्मक नेचरमध्ये आहे. काय आहे? हे निर्णयात्मक नेचरमध्ये आहे. डिसिजनल याच्यामध्ये ते असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर CAI चे इंग्रजी दीर्घरूप असे आहे. द फुल फॉर्म ऑफ CAI: कम्प्युटर असिस्टेड इमिटेशन, कम्प्युटर अरेंज इन्स्टॉलेशन, कम्प्युटर अरेंज इंडक्शन, कम्प्युटर असिस्टंट इंट्रक्शन. हे ICT मधला आहे, 6वा प्रश्न. ठीक आहे. आणि हा होता पहिला युनिट मधला घटक 1. ठीक आहे. तर काय असणार आहे? CAI चा फुल फॉर्म आहे कम्प्युटर अरेंज इंडक्शन इन्स्ट्रक्शन. ठीक आहे. कम्प्युटर असिस्ट इंडक्शन इन्स्ट्रक्शन. ठीक आहे. है ना? यामध्ये संगणक सहाय्यक शिक्षण, यात संगणकाचा वापर शिकवणी साहित्य देण्यासाठी केला जातो. म्हणजे संगणकाच्या सहाय्याने केलेले अनुकरण जे, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? कम्प्युटर असिस्ट इन्स्ट्रक्शन. ऑप्शन डी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर डॅश हा संशोधन प्रकार नाही. इज नॉट अ टाईप ऑफ रिसर्च. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, शोधात्मक, एक्सप्लोरेटरी, कॅज्युअल, व्यक्तिनिष्ठ. आपल्याला माहिती आहे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, आपल्याला माहिती आहे एक्सप्लोरेटरी, कॅज्युअल माहिती आहे. सब्जेक्टिव्ह हा नसणार आहे. ऑप्शन डी जे आहे ते नसणार आहे. तर डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आपण काय करतो? एकंदरीत परिस्थिती किंवा घटनेचं जसं तसं चित्रण करतो. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे जास्तीत जास्त असं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो. एक्सप्लोरेटरी मध्ये काय करतो? एखाद्या विषयाबद्दल पुरी ती आपल्याकडे माहिती नसेल तर त्याला आपण शोधण्याचा प्रयत्न करतो ना, नवीन कल्पना, माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो. कुठे? एक्सप्लोरेटरी मध्ये, शोधात्मक संशोधन. आणि कारणात्मक संशोधनात आपण काय करतो? एकंदरीत ते कॅज्युअल मध्ये तुम्हाला 2 व्हेरिएबल माहित असेल ना, 2 व्हेरिएबल असतात, 1 आणि 2, एक डिपेंडंट आणि एक इंडिपेंडंट. कार्यकारण संबंध तपासण्यासाठी 2 व्हेरिएबल मध्ये ते आपण कारणात्मक संशोधन करतो. ठीक आहे. म्हणजे कोणता घटक कशावर अवलंबून असणार आहे ते त्यासाठी आपण कारणात्मक संशोधन करतो. पण व्यक्तिनिष्ठ संशोधन नावाचं कुठल्याही प्रकारचा रिसर्च नाहीये. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी, म्हणजे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आणि हा प्रश्न जो आहे हा घटक 2 मधला आहे. ठीक आहे. रिसर्च ऍप्टिट्यूड मधला प्रश्न आहे.
ठीक आहे. अशा पद्धतीने आपण महत्त्वाचे पी-वाय-क्यू प्रश्न पाहिलेले आहे आणि या म्हणजे आता आपण 20 प्रश्न घेतले. त्यापैकी तुम्हाला किती उत्तरे आलेली आहेत ते सुद्धा तुम्ही कळवा आणि नोट्स करा याचे व्यवस्थितपणे छान पद्धतीने नोट्स करा. कोणत्या घटकातून किती आलेले प्रश्न ते तुम्ही लक्षात ठेवा आणि तशा पद्धतीने अभ्यास करा. येत्या 1 जूनपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता आणि ही सीरीज अशीच सुरू राहणार आहे. त्यामुळे तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता. तुम्हाला किती उत्तर तुमचे बरोबर आहे आणि काही प्रश्न पण असतील तर ते सुद्धा कमेंट करू शकता. थँक यू.